जास्तीत जास्त विदर्भाचेच प्रश्न, मग ते शेतकऱ्यांचे असतील, कास्तकऱ्यांचे असतील, कापूस उत्पादकांचे असतील, धान उत्पादकांचे असतील किंवा अन्य काही जे असतील, तर त्या याच्यामध्ये ते प्रश्न घ्यावे आणि सर्वसाधारणपणे विदर्भाला न्याय द्यावा, अशा प्रकारची या अधिवेशनाची संकल्पना आणि आजपर्यंतची प्रथा परंपरा होती. आपल्याला आठवत असेल की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही जेव्हा प्रेस घेतली त्यावेळेला मी विधान केलं होतं, हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, तर हे अधिवेशन केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीमध्ये सरकारी पैसे उधळून मतं विकत घेणं आणि त्याच्याकरता पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरता विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावंच लागतं. म्हणून हे अधिवेशन आहे आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हा सर्वांना आला असेल. आज विदर्भाचा या अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे. आपण जर बघितलं असेल तर सभागृहामध्ये मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या घोषणा ह्या खास करून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिका आहेत. या नगरपालिकेची मतं आपल्या पक्षाला मिळावी, आपल्या युतीला मिळावी, अशा प्रकारचाच विचार नजरेसमोर ठेवून ह्या घोषणा झालेल्या आहेत. काही घोषणा ह्या बिल्डरांच्या फायद्याच्या झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर कालच एमपीडीए कायदा जवळजवळ रद्द करण्याचं बिल 108 नंबरचं अचानकपणे सभागृहामध्ये आणलं गेलं आणि ते चर्चा न होता सुद्धा मंजूर झालं. त्या बिलामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं घातक प्रावधान आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखादं बिल, अशा प्रकारचं एखादं निवेदन, अशा प्रकारची एखादी घोषणा ही विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याकरता होऊ शकली नाही. आणि म्हणून मी जे पहिल्या दिवशी विधान केलं होतं की हे केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं आणि लोकांना पैसे वाटून मतं विकत घेणं आणि महानगरपालिकाच्या निवडणुका जिंकणं, याच्या करताच हे अधिवेशन आहे, हे खरं ठरलं. लक्षवेधींना उत्तर देण्यात आलं नाही, 450 लक्षवेधींना उत्तर देण्यात आलं नाही आणि सचिवांना हक्कभंग आणावा असं अध्यक्ष. हे बघा, आता अध्यक्षांचं मी काल ते विधान टीव्हीवर ऐकलं, मी सभागृहात नव्हतो, की लक्षवेधींना वेळच्या वेळी उत्तर नाही मिळाली तर राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणावा असं अध्यक्ष महोदय म्हणाले. तुम्ही बघतात 2022 पासून हे आपलं विधान भवन, याचं नाव आता लक्षवेधी भवन ठेवा असं मी म्हणालो होतो. इथपर्यंत हे लक्षवेधीचं प्रकरण बरंच पुढे गेलेलं आहे. या विषयात सातत्यानं ज्या फ्लोअरवर बोलायचं ते बोलून आपण झालेलो आहोत, परंतु त्यातून काही फारशी काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळं त्या विषयावर फार भाष्य करण्यात काय अर्थ नाही. मुख्य सचिवांच्यावर हक्कभंग येत असेल तर चांगलंच होईल, एकदा कधीतरी त्या विषयाचा निर्णय होईल आणि शेवट होईल. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी असे म्हणतात की 8 लक्षवेधी मी मांडल्या, म्हटलं मला स्वतःलाच माझी लक्षवेधी घेतली नाहीये आणि अनेकांच्या पुन्हा लक्षवेधी घेतले काय. सत्ताधाऱ्यांचे आमदार असे म्हणतात. दुसरा प्रश्न विचारा. आमशा पडवी आणि आमशा पडवींच्या प्रश्नावर मी उत्तर द्यावं. सर, पृथ्वीराज चव्हाण सत्ताधारी आमदार नाराजी व्यक्त करतात असं म्हणतात. पृथ्वीराज चव्हाण मध्ये 19 तारखेला पंतप्रधान होईल, देशामध्ये काहीतरी असं घडणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य दुसऱ्यांदा त्यांनी केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात एकनाथ शिंदे सीएम होतील. कसं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. ते PMO ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही. त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्ये डान्सबारचा एक विषय आहे. माजी गृहमंत्र्यांना त्यावरून राजीनामा द्यावा लागला होता, मात्र अद्यापही मुंबईमध्ये अनेक अवैध डान्सबार सुरू आहेत. काय सांगा? असं आहे की तो जो माजी गृहमंत्र्यांना कधी राजीनामा द्यावा लागला असेल, तो एक काळ नैतिकतेचा होता, तो काळ एक समाजाचा आदर राखण्याचा होता, तो काळ समाज मन राखण्याचा होता. आता त्यातला काही प्रकार नाही. आता काळ तुमचा सुरू झालाय.
त्यामुळे या काळात कोणी गृहमंत्री वगैरे राजीनामा देणार नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात. हाऊस मध्ये मंत्री अनुपस्थितीत राहिल्याबद्दल काय सांगा? कारण 8 दिवसाचं अधिवेशन होतं, त्यात अनेकदा मंत्री अनुपस्थित बिबटे सोडा म्हटलं पहिलं सुधीर मुनगंटीवार. तुम्हाला मी जरा दुरुस्त करतो. 8 दिवसाचं नाही, 7च दिवसाचं अधिवेशन आहे, 8 दिवसाचं नाही. आणि म्हणून मंत्री हजर राहत नाहीत ह्याबद्दल मी अनेक वेळेला सभागृहात आवाज उठवलेला आहे. परंतु मंत्री हजर राहत नाहीत याबद्दलची खंत ना त्यांच्या प्रमुखांना, ना त्यांच्या व्हीपना, म्हणजे जे पक्षप्रतोद असतात त्यांना, ना आमच्या विधानमंडळ सचिवालयांना ना खंत ना खेद. त्यामुळे मंत्री मस्त खुशाल बाबू झालेले आहेत. हे आम्ही विरोधक ओरडून ओरडून दमलो. बघूया कधी भविष्यात सुधारणा होते ती. जाधव साहेब, काल कैलास पाटलांनी एक आरोप केला की 1800 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय शालेय शिक्षण बोर्ड आहारामध्ये आणि यातले पैसे निवडणुकीसाठी वापरले जातात. असं आहे की आपल्याला आठवत असेल की सरकारने एक मागे कृषी संजीवनी योजना आणली आणि खूप मोठा गाजावाजा केला. भागाभागामध्ये फोटो सरकारी खर्चानं लावून स्वतःचं कौतुक करून घेतलं. पण त्यातला गंभीर प्रकार मी तुम्हाला सांगतो की 1 रुपया पीक विमा योजनेकरता म्हणून द्यायचा, त्याचे 5000 कोटी रुपये जमा झाले होते. आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, पक्ष पातळीवर चर्चा झाली, बजेटमध्ये त्या विषयामध्ये तरतूद झाल्याची घोषणा केली गेली. आणि हे कृषी संजीवनी योजनेकरता आम्ही 5000 कोटी रुपये देणार आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणार असं ज्यांनी घोषणा केली, आज या क्षणापर्यंत कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन घोषणा होऊन त्या 5000 कोटी रुपयातला 1 रुपया सुद्धा कृषी संजीवनी योजनेला दिलेला नाही. 4 रेक्टर रद्द करण्यात आले, नाना तऱ्हेच्या जाहिराती करण्यात आल्या, परंतु 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. त्यामुळं घोषणा करून लोकांना फसवायचं आणि लोक फसतायत. आणि म्हणून केलेली घोषणेची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. इतकं सरकार हे बेरकी झालेलं आहे. धन्यवाद.